विजयाचं पराभवात कसं रूपांतर करता येतं हे रायपूरच्या वनडेमध्ये भारतीय क्रिकेटपटूंनी दाखवून दिलं। कोहली गायकवाडच्या शतकांमुळे भारताने 358 या डोंगरा एवढ्या धावा उभारल्या, तर ही दक्षिण आफ्रिका 4 विकेट्सने जिंकली। या पराभवाला कोणते क्रिकेटपटू जबाबदार आहेत ते पाहूया। भारताच्या पराभवाचा पहिला विलन ठरला तो रवींद्र जडेजा। विराट आउट झाला तेव्हा भारताची धावसंख्या 300च्या पार होती, मात्र जडेजाच्या संथ फलंदाजीमुळे धावांचा वेग कमी झाला। 10 षटकांमध्ये 400 धावांचा टप्पा गाठता आला असता, मात्र भारताला 358 धावाच करता आल्या। दुसरा विलन ठरला तो वॉशिंग्टन सुंदर। कोणताही दबाव नसताना एका धावेवर त्याने 1 विकेट फेकली। व्यवस्थित खेळला असता तर अतिरिक्त 42 धावा झाल्या असत्या। तर तिसरा विलन ठरलाय तो यशस्वी जयस्वाल। फलंदाजीत अपयशी ठरलाच आणि गचाळ क्षेत्ररक्षणही केलं। 52 धावांवर कॅच सोडत त्याने मार्करला जीवनदान दिलं, ज्यानं नंतर शतक ठोकलं। ते भारताला भारी पडलं। या पराभवाला कर्णधार के.एल. राहुलही तितकाच जबाबदार आहे। विकेट किपिंग मध्ये त्याने 2 सोपे झेल सोडले। दक्षिण आफ्रिकेच्या या 2 विकेट्स मिळाल्या असत्या तर सामना जिंकता आला असता। तर पाचवा विलन ठरलाय तो प्रसिद्ध कृष्ण। तो गोलंदाजीत महागडा ठरला। त्याच्या 8.2 षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेने 85 धावा लोटल्या। धावा कितीही जास्त केल्या, मात्र गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण गचाळ असेल तर पराभव होणार हे भारताच्या खेळातून दिसून आलं। भारताच्या पराभवाला मार्करचं शतक जेवढं कारणीभूत आहे त्यापेक्षा जास्त भारतीय क्रिकेटपटूंच्या चुका कारणीभूत आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। तेव्हा धावसंख्या कितीही चांगली असो, टीमवर्क नसेल तर पराभव निश्चित।